नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. माजी सैनिक माळरान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि स्वराज्य उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अजितराव खराडे यांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जिल्हाधिकारी डॉक्टर मेनक घोष, सांगली जिल्हा परिषदेचे सीईओ विशाल नरवडे व इतर मान्यवरांच्या हस्ते लोकमत एक्सलन्स अवॉर्ड प्रदान करण्यात आला. माळरान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व तसेच स्वराज्य उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अजितराव आनंदा खराडे यांची लोकमत एक्सलन्स अवॉर्ड सांगली 2026-27 साठी झालेली गौरवशाली निवड ही शिक्षण, सहकार आणि देशसेवेच्या अहोरात्र तपश्चर्येची पावती आहे. जणू काही धगधगत्या अंगारातून सोन्याचे कण वेगळे करावेत, तसेच त्यांचे खडतर आणि प्रेरणादायी आयुष्य कर्तृत्वाचा एक असा अनमोल दीपस्तंभ बनलाय. ढालगावच्या मातीतून उदयास आलेले बहुआयामी व्यक्तिमत्व एखाद्या ऋषितुल्य साधकासारखं न थकता मातृभूमीच्या सेवेसाठी झटतंय. भारतीय सैन्यात मातृभूमीचं रक्षण करताना दाखवलेली अतुलनीय शौर्यगाथा असो किंवा सैन्यदला निवृत्तीनंतर समाजकार्याला दिलेलं नवपर्व असो, अजितराव खराडे यांनी प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा असा काही ठसा उमटवलाय की जसा आकाशात ध्रुवतारा अचल राहावा, त्यांच्या याच स्पृहणीय, प्रेरणादायी आणि बहुमोल योगदानाची दखल घेत महाराष्ट्र व गोवा राज्यातील नंबर 1चं अग्रगण्य दैनिक असणाऱ्या लोकमत याच्या वतीनं त्यांना प्रतिष्ठित अशा लोकमत एक्सलन्स अवॉर्ड सांगली 2026-27 सन्मान आपल्या कर्तृत्वाचा या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आला. हा क्षण समस्त ग्रामीण भागाचा गौरव वाढवणारा ठरला. सैन्य दलातील कठोर अनुशासन आणि शिस्त अंगाखांद्यावर बाळगून त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासाचा जो ध्यास घेतलाय तो एखाद्या वादळाला शांत करणाऱ्या मखमली वाऱ्यासारखा मार्गदर्शक आहे. माळरान शिक्षण संस्था, बिरोबा बन, आरेवाडी ढालगावचे अध्यक्ष म्हणून शैक्षणिक प्रचाराचा वसा त्यांनी अशा समर्थपणे पेललाय जसे एखादा शिल्पकार कोरीव लेण्यांना जीवन देतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी त्यांचंही कार्य अत्यंत मोलाचं ठरलंय. केवळ शिक्षणापुरतं मर्यादित न राहता त्यांनी उद्योजकतेच्या क्षेत्रात यशाची शिखरं सर केली आहेत. स्वराज्य उद्योग समूह ढालगावचे संस्थापक म्हणून स्वराज्य कलेक्शन, स्वराज्य मल्टीस्टेट निधी लिमिटेड, स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड आणि आरोही चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला एखाद्या सशक्त वटवृक्षासारखी डबी गती आणि बळकटी दिली आहे. स्वराज मराठी न्यूजचे संपादक म्हणून वृत्तपत्र व माध्यम क्षेत्रात ते जनसामान्यांच्या अडीअडचणींना सातत्यानं वाचा फोडत आहे. फक्त उद्योग आणि शिक्षण नव्हे, सहकार क्षेत्राचा गाडाही त्यांनी एखाद्या निष्णात सारथ्यासारखा समर्थपणे हाकलाय. सहकार भारतीच्या सांगली जिल्हा ग्रामीणचे संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी सहकार चळवळीला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. याशिवाय आजी सैनिक संघटना ढालगावचे अध्यक्ष म्हणून ते सदैव सैनिक कल्याणासाठी कटिबद्ध आहे. माजी सैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, त्यांच्या समस्या सोडवणं आणि सैनिकांच्या कुटुंबांना आधार देणं यामध्ये त्यांचं कार्य एखाद्या ढालीसारखं रक्षकाचं काम करत वंदनीय ठरलंय. एकाच वेळी शिक्षण, उद्योग, सहकार, पत्रकारिता आणि सैनिक कल्याणाच्या विविध प्रांतातून अविरत झटणारे अजितराव खराडे यांचं व्यक्तिमत्व म्हणजे समाजासाठी जणू एक चालती बोलती प्रेरणा आहे. आज शुक्रवार 14 ऑगस्ट 2026 दुपारी 12 वाजता सांगली येथील आमराई रोडवरील हॉटेल कुकूनच्या दिमागदार प्रांगणात संपन्न झालेल्या या भव्य पुरस्कार सोहळ्यात सांगलीचे पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर मेनक घोष, सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि चितळे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक गिरीश चितळे या दिग्गज व मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते अजितराव खराडे यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार अतिशय उत्साहात आणि दिमाखात प्रदान करण्यात आला. त्यांच्या या गौरवशाली व ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन होतंय. त्यांच्या भावी सामाजिक व देशकार्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छांचा वर्षा होतोय. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्य